लय दिवस झाले मशीनवर बसली नाही, कामाधंद्याच्या वेळच नाही भेटला. गिरायकाचा तर फोन अशी येते ना, घन घन अशी लावते मावल्या मांग. जशी बापा काही विचारू नको, पैसे द्यायच्या वेळेस किस्तवर पैसे देते. बाप झईचं चाललंय नाही, कोणा सिद्रात धसून राहिलं तर माय कोणाचा फोन आहे. अगे माय हिच्या फोन काय आला, हिचे ब्लाउज तर शिवलेही नाही, माहिती कुठं ठेवलं का ठेवलं, उंदरानं कातरले मातरलं तर नाही. हॅलो, झाले का जी माय ब्लाऊज? हा कुठं बाई एवढा लवकर होते तरी का? अहो बाई 4 महिने झाले ब्लाऊज देऊन. तू हर वेळेला मला तेच सांगतो, 1 हप्त्यानं देतो, पुढच्या हप्त्यात देतो, पुढच्या हप्त्यात देतो. किती दिवस लावशील अजून? हा बापा पाय, जास्त मजुरी करू नको माझ्यासोबत. नसन पटत तर आपले ब्लाउज घेऊन घ्या ना, माय पैसे पुरे आणून दे. पैसे कायचे देऊ, शिवलीच नाही तर. तुमचा कापड मापाशी 4 महिने राहिला, आता त्याला हुडका लागन, कुठं ठेवला का ठेवला. 4-5 घंटे आता मावले त्याच्यामध्ये जाईन, तेवढ्या याच्यात माय 4 ब्लाउज काढणं होते. बापा 2 घंट्यात 4 ब्लाउज शिवत तर मायले काऊन तुला 4 महिने लावले? काही ब्लाऊज हे अशी घन घन करतो तू, म्हणून मला पटत नाही, म्हणून मी शिवले नाही. मी नाही देत कायचे पैसे वैत. तू माझ्या ब्लाऊजचे कापड वापस देऊन दे, नाही शिवत तर. पैसे नाही तर कापड बी नाही, जा नाही देत. कापड दिसन मी तर मापुरीसाठी फराक शिवून घेईन. जगा जबलं. मोठी हुशार आहे व तू, लोक बरोबर बोलते त्याबद्दल. तू 1 नंबरची लोफर आहे म्हणून. खरं आहे ते तर. ठेव फोन, डेंग डेंग लावू नको मामांग. गिरायकीचा टाइम आहे, बोईनीचा टाइम आहे, ठेव. शोधी चल ब्लाउज शिवतो. सरकारी 6 महिन्याचा कोर्स करून दिला मला नवऱ्यानं. काहीतरी कापड सरका कपला पाहिजे, माहित नाही काय होते तर सारी बुवारीच लागून गेली आहे मामांग. माय बहीण कैकी नाही चालत, माय बहीण कपडाही नाही कैकीन टरकून आला. जाऊ दे कपडा कायले भुकता गे एवढ्या ना. जरा नरमीनं नाही बोलू शकत का? दचकली मी मावला कपडा हेकडा फाटला, आता कोण भरून देईन? काय नाही हो, म्हणत होती का घरी आहे का, पण तू तर घरीच आहे. घरी नाही तर कुठं राहीन? त्या बाई हेकडं कपलं ब्लाऊज, आता तिला काय हेकडं घालून देईन मी ब्लाऊज? नाही बोलन ते बाई मला दे ना तर त्या ब्लाऊजची बनेन शिवून दे. आजकाल तर फॅशनच आहे, चालत आहे, खूप ट्रेंडिंग आहे, ट्रेंडिंग. हा फॅशन आहे. उरावर बसला तो कपडा माया दे 40 रुपये हटकान. कायचे 40 घे, इथं पाय ठेवायचे. भोकणे तू सांग ना, आपल्या डोळ्याला 2 चष्मे आहे, कापता येत नाही. हे सोड काय आली इथं आणि भोकणी भागणी करू नको मला. त्याच नवऱ्याच्या गाडीवर गेली ती भाजीपाला आणाली मी बाजारात. त्या नवरा हेकडा आणि घातली खंब्यात केली भोकणी. त्याला तोल नाही सांभाळला, तू कायले बसली पागल लेकाची त्याच्या गाडीवर. तो पाहिला असा चवडीच्या शेंगावानी, तू पाहिली काशी कोवड्यावानी, मग तोल नाही बिघडन तर का? चाल आपल्या नवऱ्याचे गुण नको गाऊ, द्या आपल्या घरी. त्या नवऱ्याच्या गाडीवर पडली तर काचा फुटून गेले चष्म्यातले. हे पाय सगळे बोट जाते खटा खटा. आपल्या नवऱ्याचे गुण नाही दिसते. हा मला नको सांगू ते, मी कायले आलती बोलून गेली. फुल अस्तींची सिलाई किती घेतो तू अशी? 375 रुपये. बापा बापा एवढे 350 घेते व ते बाई. 25 रुपये चार्ज. तू या संग गोष्टी हेपलाचा काय बी बोलतो का व? खरं खरं सांग ना किती घेशील? सांगितलं ना 350 रुपये, त्याच्या खाली तर मी घेणार नाही. तू ब्लाऊज एक तर फुल अस्तींचा आहे. एवढे का व? खूप जास्त होत आहे. हाफ ब्लाऊजची किती घेशील? इथलं शिवायचं आहे तर त्यात का काम करायचं आहे? तिथल्याचे 300 रुपये देऊन द्यायचं तू आपली होय म्हणून. बापा बापा 300 ते बी जास्त होते. एक काम कर, पुऱ्या बायाच कापून घे ना, शिवलेस करून घे, चांगलं दिसते ते. शिवलेसची किती घेशील? स्टँडर्ड दिसते ना, तसंच करून दे बापा. आता 200 घेईन. अस्तर मावलं का लावतो म्हटलं अस्तर? गरमी होते पा, राहू दे, खुलंच राहू दे, पतलं चितलं. अस्तर नाही लावायचं. आता किती घेशील सांग ना? 180. 180? बापरे, एवढे नाही देत मी बाई. एक काम कर, पाठी मागून बी काहीच नको ठेवू ना, बॅकलेस ठेवजो, नाही का शीटवर लावजो म्हटलं. फक्त न कामापुरतं समोरून असं झाकून घेजो. एक काम कर ना घे, नागोरीच घुम ना तू. मागून नाही, पुढून नाही, समोरून नाही, हात नाही, बाई नाही, पाय नाही, अक्कल गिकल आहे का पाहिजे जातील तुला? कसं राहिलं पाहिजे तर ठीक आहे, मी शिवून देईन. 1000 रुपये लागन मला. मोटर रिक्षी काम आहे ते. एका डोरचं सुटलं मुटलं म्हणजे मात नावर येशील. अस्तर नाही पाहिजे, हे नाही पाहिजे, हे नाही पाहिजे, पुरा बाजार निघून जाईन. मला म्हणजे नको मग. हो जा बाई बाई बाई. एक काम कर, हे आपलं ब्लाऊज पीस घे आणि चिकट पट्ट्या लावून घे, पुऱ्या अंगावरनं चिपकून घे पुरा ब्लाऊज. कशी बोलतो तू? गुण आहे तर करून द्या. कोणाची परिस्थिती नाही समजत, काही नाही समजत, गरिबी नाही समजत. मी का बोलली की तुले? मन नाही, बोल नाही, चाल नाही बाबा. जा आपल्या घरी. हे घे बाबा, साधच शिव. 60 रुपये देऊन देईन सिलाईचे. मोठी गणगण बाई आहे तू. साधच ब्लाऊज शिवायचं होतं तुला. एवढे नखरे गायले हेपलून राहिली होती की तू? बॅकलेस फॅकलेस हेकलेस गर्दन लेसच करून देईन. पण
याचा हप्त्या भरानं. त्या भरानं पाठवते. हो नाही तर इथलं बी नाही करावं बाईनं. भाऊजी कसं ब्लाऊज शिवलं तुम्ही ना माया? पा बरं काऊन बाई का बिघडलं? हे ब्लाऊज शिवणं आहे याच्यात तर माझ्यासारखे 4 घुसाच्या पाहिजे. हे पाय ना एवढं ढिलं एकदम एकदम एवढा. अगे हो या तर मावलं बिलाजू आहे. तावलं दिसत नव्हतं. मी माया दिलं आठवलं मध्ये. पण आता मला अर्जंट बाहेर जायचं आहे ना मग वाखा झाला का नाही आता मी का देसून जाऊ. अहो तर काय झालं आता ते बिलाव दिसत नव्हतं म्हणून मी ना मावलं दिलं. पदर घेऊन घे जो खांद्यावर नाही दिसत. लय हुशार आहे तुम्ही. हे याला शिलाई मारून द्या ना मापाचं करून दे बापा. पदर न मदर सध्याचे ऍडजस्ट करून घे. मापाशी आता एवढा टाइम नाही आहे. आणि तसे बी तुला मला मागचे पैसे नाही दिले. पैसे देतो मग शिवून देईन. हट्ट माय. आता अशी करून राहिली दुश्मनी काढून राहिली का तू आता? करून दे एवढ्या खेपीनं. याच्या पुढे पैसे घेऊनच येईन. काही नाही देत तू. देतो देतो करतो ना काही नाही. पचून घेतले सारे पैसे ना. एवढ्या खेपी नाही तेवढ्या खेपी नाही. जा इथून. एवढी नको बोलू गे. मला दे माझ्या ब्लाऊज पीस वापस दे. मी दुसऱ्याकडे जातो. तू एकटीच नाही आहे पुऱ्या मोहल्ल्याभर. अधिक हाय बाया शिकल्या सवरल्या गुणावानानं गेली बाया. दुसऱ्याचकडे जाती ना तर इथं काय आली धसाले मग. जाऊन घेऊन जा दुसरीकडं. उधारीत नाही शिवत नगदी लागते. नगदी खट्टा खट्टा. आता माणूस म्हणते इथं उसनं उधारीत भेटून जाते म्हणून इथं येतो. पण घमंडाला तुले हाय का नाही 2 गुण शिकली तर देणं तर उधारीचे पैसे फिटो. आता शिवून देतो ब्लाऊज. मोठ्या मोठ्या गोष्टीच करतो फक्त. चालते बरं माझा ब्लाऊज वापस. मला एवढी नको बोलू. तर हो जा मावले पैसे आण. आपले ब्लाऊज पीस घेऊन जा. तेव्हा पैशाला कशी मरमर करते थांब आणतो. काकू मा एक काम करान का जी? का वेरे नंगी कायले घुमून राहिला नागोरा? टावेलवर घुमतो एवढा मोठा घोडमा झाला. कुठे गेली ती माय? आईनच पाठवलं मला इथं. आई म्हणे चड्डी फाटली तर काकू कडून रप्पू करून ये म्हणे. भाड्या इथं चड्ड्या रप्पू करायला बसली का मी? मी नेला त्या चड्डीले हात. काऊन जी काकू मा चड्डीले काटे आहे का? कधी हागला असतील मुतला असतील पिरकला असतील. मी नेला होत्या घाण चड्डीले हात. का बोलता काकू? तुम्हाला का मी लहान दिसतो काय जी? चड्डीत पिरकणार आहे मी. आता नवीन चड्डी घेतली ती होती अलमारीत. ते उन्हानं कातरली म्हणून आलो मी तुमच्याकडे. ठीक आहे दाखव दाखव. ए नागोऱ्या का करून राहिला? कुठून चड्डी काढून राहिला? घालून आला का? पागल आहे का जी काकू? कमरेतून काढून आलो मी. इथं खोसून आणली. बाहेर पोरी बारी राहते दाखवत थोडी आणणार आहे मी. हे घ्या. बरं दे 100 रुपये लागून रप्पूचे. एवढ्यात तर 2 चड्ड्या येते जी मावाल्या. 100 रुपयात. बापा बापा जा मग नवीन घेऊन घे. दे 20 रुपये. याचे भोकही नाही बुजलं कायचे 20 रुपये? तू या सल्ल्या चड्डीले हात लावायचे. डॉक्टर कसा पेशंटले पैसे घेते हात लावायचे. राहू द्या मी तशीच घालीन भोकवाली चड्डी. एक काम कर चांगले क्षेत्र कर त्या चड्डीले. चांगले भोका कर. चांगली हवा लागून तुले. तशीच घालत जाजो. पाहिलं केवढं बेसरम पोट्टा आहे. जाणं जाणं निघ ना. कधी काही उभाच आहे बसून आहे चांगला गाण ठेवून. जा आपल्या घरी. जाता का घरी का मारू कैची डोक्यात? का करतो लिहिले? माय आली की बुडी कायली आली तर माहित नाही. रिश्तेदार हे म्हणते फुकट खाई पप्पा देत नाही माय. का करतो मा बाई? काय नाही करत. कुठे आली तू? कुठे गेला मा इठा? बोल ना आजी कायले आली? बँकेत आलती मा. थोडीशी तहान लागली या म्हणलं घराकडून. का करतो? बरं बस आजी. अगे माय साजरा आहे कापड लाल लाल मऊ मऊ. कामाचा आहे का गे? कामाचा आहे. दिसू नको. गिरायकाचे कपडे त्याचे कपडे शिवून राहिली मी. मोठी घन हाय बाप सरी. का म्हणला? काय नाही हो बाई. गरमी होऊन राहिली. ऊन बी तापून राहिली बाहेर मनमाने. तर हात टेको तू म्हणलं जरासे. तर कायले हिंट उन्हात आणा म्हणतो जाणं घरी. होय लग निसतो म्हणलं बाई जराशी. ते खट खट वाजू नको. बंद करते तू बी नीट. लाईट दे बंद करून. आणि पंख्याचा पावर वाढव थोडासा. हो बरी आहे. झोपून राय. धंदा पाणी बंद करून देतो. लाईट पंखे बंद करून देतो. अंधारात शिवतो कपडे. मग खातो गोटी माटे. हाय भोसडी जराशी निजून देतो म्हणलं. निर्भर खट 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 फेके तिकडे. ये तूच नीच. मावल्या गिराकाचे कपडे नको फेकू. माहित नाही कोणीकडून दिवस निघणार. सकाळ सकाळी अशी लोक येते मा मस्त की. तसे वाजले किती गे? 5 वाजले. जा उठ आपल्या घरी जा. निवर हळहळ करते बाबा म्हाताऱ्या माणसाले.
5 वाजले तर चाय माय मान म्हणलं. बोलला का मी चहा आणू नाश्ता आणू पाणी आणू. आता जर असा चायचा आंबोल आला म्हाताऱ्या माणसाला येतेच मांडून दे म्हणलं कब्बर. तू या सुना का करते वा. सारख्या रिकाम्या राहते का वावरात जाते लोकांच्या धुऱ्यावर कामाले. हे असं बरंच आहे सावलीत खट इरभर हात मात हलवता जराशी तू बी जात जा कामा धंद्याले. इरभर घरी पडली राहतं केवढी होऊन गेली खुर्चीले शेदू. हो गे माझ्याच घरी येताना मला 4 गोष्टी सांगतो. मोठी सांगून राहिली माझ्या सुना लोकांच्या धुरावर जाते. त्या सुना 200 रुपये रोजासाठी इरभर करते. मी एका घंट्यात 2 ब्लाऊज काढतो 800 रुपये कमवतो. समजली का. आता घरी बोला चलाल नाही राहतो बाई कोणी. इथं आली तो असंच बोलाले म्हणलं पाहून घे तू कशी आहे बाई. तर तू बी घनघनच करतो माय हट. तसं ह्या कापड कायचा वय पिशवी शिवून देतं का मला एखादी कंची. आण दे कपडा गिराकायचा वय आपला कपडा दे शिवून देतो. कायले कपडा लागते गे एवढे साडे तर कपडे आहे चिंदे चांदे जोडदार करून देऊन दे. माझं एवढं नाही कपडे कापडे चिंध्या चुंद्या पार पेटो पाटो करून हलादी करतो मी. लहान लेकराला धमकवते कागे काऊन गे हा लहान माया लेकराला कैची कशी काय दाखवली हा धमक्या देतो लहान लेकराला. कागे कामाला मी त्या पोराले मी काही ते चड्डा रप्पू करायला बसली हो का. मी गिन्या करत चड्डा रप्पू तेच पोरगा माटोनाला झोमलं. हो ते बरोबर आहे सारं. तर चड्डी नाही शिवून द्यायची ते नाही शिवून देती. पण आता काय तू कैच्या टाकशील का डोक्यामध्ये हा झोपते का तुले एवढी मोठी बाई तू. लहान लेकराला बेवाडतो तू महासंग बोल महासंग. तू का माझ्या झगडायला आली का वा. एवढी हुशार आहे तर त्या पोराला चड्डी काऊन नाही शिवून दिली 2 धागे काऊन नाही मारून दिली. मोठी ठसन करून आली तर झगडा करायला. मी करिकान चौधरी का इथं बसली आहो मानवऱ्याने याच्यासाठी मला कोर्सा करून दिला का चड्ड्या रप्पू करासाठी. तुम्हाला नाही मारता येत का पोराचे चड्ड्या रप्पू. बापा 4 ब्लाउज शिकून का घेतलेलं घमंड येऊन गेला हो तुले हा. डोक्यावर चढून राहिली तू तर लय बोलायला लागली इतक्यामध्ये हा. याच्या बात नाही येणार बापा तुझ्या जवळ घनघन्या भोकाची. आपल्या नवऱ्याचे शिवून घे जो गाण. एक काम कर बाई याले आडवा फाडून टाक आणि एक शिलाई मारून दे होते माझी चंची. पिशवी होऊन जाते ठेवा मेवाले काही. अगे मॅट आहे का खेडगे तू मा पोराचा पॅन्ट होईन ना किती फाड आडवा फाड. स्वतःच्या सुना पाठवून देते इकडं येऊन जाते मग डोकं खाले. काय म्हणलं का बाई मले. जाना घरी हो ना जाना घरी. हट मग काय बोलते तर तिथून जातो जरा शिकून टाक. माय बहीण हे बुडी काही अशी उठत नाही धरतो ना नेऊनच फेकतो बाहेर. माणसाला कशी करते गे. अगे बा चालली याची पाहूनच पाहून राहिली.